नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे जे काही ॲनालिसिस व्हिडिओ आहे, तर ते व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं जे काही काम आहे, तर सध्या बघा आपण करत आहोत. आतापर्यंत आपण वेगवेगळे जे काही गटानुसार जे काही टेस्ट स्कोर असेल, तर त्याच्यानुसार ॲनालिसिस व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवले आहे. तर बऱ्याचशा उमेदवारांचा या ठिकाणी कमेंट येत होती, की जे काही 100 प्लस असणारे उमेदवार जे आहे, तर ते नेमके ऑल प्रवर्गाचे किती असणार आहे? कारण बऱ्याचशा उमेदवारांचं या ठिकाणी बघा कमेंटमध्ये म्हणणं आहे, की जे काही कट ऑफ असेल, तर तो कट ऑफ आपल्याला या ठिकाणी काही प्रवर्गाचा 100 प्लसच सध्या बघा ह्या रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आता ह्यामध्ये जे ह्या ठिकाणी जे काही आपल्याला माहिती आहे, की जे काही सध्या मध्यम स्कोर जर म्हटला, तर आपण 100 पेक्षा जास्त गुण असलेले जे काही उमेदवार असेल आणि एक प्रकारे या ठिकाणी 140 पेक्षा कमी गुण असलेले म्हणजे 100 ते 140 दरम्यानच प्रत्येक प्रवर्गाचा जो काही कट ऑफ असेल, तर तो सध्या बघा आपल्याला इथं पाहायला मिळू शकतो. आता शिक्षक भरतीमध्ये आपल्याला माहिती आहे, की पहिले फेज 1 सध्या बघा या ठिकाणी होणार आहे. फेज 1 त्यानंतर फेज 2 ह्या ठिकाणी आपल्याला 2022च्या पदभरतीमध्ये ज्या पद्धतीने झालं होतं, त्या पद्धतीने ह्या ठिकाणी होऊ शकतं. परंतु फेज 1 मध्ये नेमक्या किती जाहिराती येणार आहे, किती व्हेकन्सी येणार आहे, तर त्याचा देखील एक आपण ह्या ठिकाणी अंदाज घेणार आहोत आणि ऑल प्रवर्गाचे जे काही सध्या बघा कट ऑफ असेल, तर तो कट ऑफ नेमका किती लागणार आहे, तर त्या संदर्भात देखील पुढे आपण ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने चार्टच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. जेणेकरून तुमचं एक लक्षात येईल, की तुमच्या प्रवर्गामध्ये 100 प्लस असलेले उमेदवार नेमके किती असणार आहे आणि ते 100 प्लस असलेले तुमच्या प्रवर्गामधले खरेच तुमचे त्या ठिकाणी बघा कॉम्पिटिटर असणार आहे का? तर संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी विश्लेषणच्या माध्यमातून एक्सपेक्टेड जो काही कट ऑफ असेल, सेफ स्कोर असेल, त्या संदर्भात देखील बघणार आहोत. जेणेकरून तुम्हाला जो काही होप्स असेल, तर तो सध्या बघा ह्या ठिकाणी तुमचा लक्षात येईल. तर संपूर्ण माहिती सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण ही जी काही स्लाईड आहे, ही तुमच्यासमोर सध्या बघा दाखवत असतो. कारण ह्या स्लाईडमध्ये संपूर्ण शिक्षक भरतीचा जो काही डेटा आहे, तर तो डेटा सध्या बघा लपलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण संपूर्ण 2,08,120 उमेदवारांचं पूर्ण ह्या ठिकाणी बघा जे काही हे इथं आकडेवारी आहे, तर ह्या आकडेवारीचं पूर्ण पोस्टमॉर्टम सध्या बघा केलेलं आहे. वेगवेगळे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळी आकडेवारी सध्या बघा समोर येत आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे जे काही 2,08,120 उमेदवार आहे, ह्याच्यामधून आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की 1,70,000 जवळपास उमेदवारांचं सेल्फ सर्टिफाय झालंय. म्हणजे ह्याच्यामधले वरचे जे काही उमेदवार आहेत, तर ते कॉम्पिटिशन मधून सध्या बाद झालेले. म्हणजे 1,70,000 उमेदवारांचा सध्या शिक्षक भरतीमध्ये विचार होणार. मग 1,70,000 मध्ये जे काही ह्या ठिकाणी 100 प्लस घेतलेले उमेदवार आहे, बरोबर? म्हणजे ह्या ठिकाणी इथून तर हे जे काही संपूर्ण बघा या रकान्यामध्ये नेमके किती उमेदवार आहे प्रत्येक प्रवर्गाचे, तर ते सध्या आपल्याला ह्या जे काही रकान्यामधून माहिती होणार आहे. तर ह्याचं आपण पुढच्या स्लाईडवर बघूया. तर इथं तुम्हाला दिसतंय, की 100 मार्क घेणारे म्हणजे या ठिकाणी 100 प्लस मार्क घेणारे टॉप उमेदवारापर्यंत नेमके किती उमेदवार आहेत. तर आपण ह्या ठिकाणी जो काही टेट परीक्षेचा निकाल लागला होता, त्याच्या प्रवर्गाने ह्या इथं तपशील तुमच्यासमोर सध्या बघा इथं दाखवतोय. ह्याच्यामध्ये आपण जवळपास या ठिकाणी बघा 5% करण्यात आले. 100 म्हणजे 101 ते 120, 121 ते 140, 141 ते 160, 161 ते 180 आणि टॉप मधले 180 ते 200 पर्यंत असे या ठिकाणी बघा जे काही सध्या बघा करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक प्रवर्गाचे तुम्हाला दाखवतो. इथं ओपनचा जर तुम्ही विचार केला, तर ओपनचे टोटल किती 12,320 उमेदवार सध्या बघा आपल्याला 100 प्लस मार्क घेणारे उमेदवार पाहायला मिळतात. मग 100 प्लस मार्क घेणारे नेमक्या कोणत्या प्रवर्गामध्ये सगळ्यात जास्त आहे? तर इथे बघा 101 ते 120 मध्ये 8,055 म्हणजे 8,455 आणि 121 ते 140 मध्ये 3,058. तर हे जे काही प्रत्येक प्रवर्गाचे सध्या बघा जवळपास 100 ते 140 मध्येच मोठ्या प्रमाणात संख्या सध्या आपल्याला इथं पाहायला मिळते. आता एकंदरीत तुम्ही संपूर्ण जर बघितलं, तर इथे प्रत्येक प्रवर्गाचं बघा ह्या ठिकाणी जे काही हायेस्ट असलेले उमेदवार आहे, तर ते आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे. बरोबर? या ठिकाणी तुम्ही बघू शकता. काही प्रवर्ग जर सोडले, तर तेच प्रवर्ग सध्या बघा आपल्याला या ठिकाणी बघा आता हा ओबीसी प्रवर्ग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की सगळ्यात जास्त उमेदवार पाहायला मिळतात. परंतु काही प्रवर्ग असेल, उदाहरणार्थ एनटीबी असेल, बरोबर? इथं हायेस्ट असलेले 71 उमेदवार, 9 उमेदवार. त्यानंतर या ठिकाणी पुढचा एसबीसीचा 59 उमेदवार, 8 उमेदवार, बरोबर? त्यानंतर इथे एसटी प्रवर्गाचे हे 65 उमेदवार, 141 पासून म्हणजे जे काही पुढचे मार्क घेतलेले टॉपचे उमेदवार, त्यानंतर इथं 6 उमेदवार 61 पासून पुढचे, अशा पद्धतीने अगदी कमी उमेदवार पाहायला मिळतात. म्हणजे जे काही पुढचं कॉम्पिटिशन असेल, तर ते सध्या बघा तुम्हाला इथं लक्षात येणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण ऑल सध्या बघा प्रवर्गाचा जर विचार केला, तर ओपनचे बघितले आपण एससीचे किती आहे 10,218, बरोबर? एसटी प्रवर्गाचे किती आहे 3,000. या ठिकाणी जवळपास 409 उमेदवार आपल्याला 100 प्लस मार्क घेतलेले उमेदवार पाहायला मिळतात. विजेचे किती आहे तर 1,889 उमेदवार. एनटीबीचे किती आहे 1,800 जवळपास 43 उमेदवार. एनटीसीचे किती आहे तर 3,759. एनटीडीचे किती आहे 2,000
251, SBCचे किती आहे या ठिकाणी बघा 1222 उमेदवार, त्यानंतर ओबीसीचे किती आहे 26,332, ओबीसीचे सर्वात जास्त आहे. SBC संदर्भात या ठिकाणी बघा SCBCचे 8,527 उमेदवार, EWSचे 2,900 या ठिकाणी 32 उमेदवार. तर हे जरी उमेदवार तुम्हाला इथं बघा संख्या जास्त दिसली असली तरी तुम्ही जर ह्या ठिकाणी कोणत्या नेमक्या गटामध्ये आहे तर त्या गटानुसार तुम्ही एक अंदाज लावू शकता की आपल्या आजूबाजूला नेमकी किती उमेदवार असणार आहे. आणि हे संपूर्णच्या संपूर्ण उमेदवार तुमचे कॉम्पिटिशन मध्ये सध्या बघा नसणार आहे, कारण तुमच्या प्रवर्गामधला जो काही उमेदवार असणार आहे, उदाहरणार्थ समजा या ठिकाणी आपण जर म्हटलं की एनटीबीचा एखादा उमेदवार आहे, बरोबर, एनटीबीचा एखादा उमेदवार आहे आणि तो आहे हे जे काही नॉर्मल मार्क म्हणजे 121 ते 140 मार्का दरम्यान आहे, म्हणजे ह्याच्या जो काही रेंज आहे तर ही 419 जे उमेदवार आहे तर ह्याच्यामधले असणार आहे. आता ह्याच्या पुढे किती उमेदवार असणार, हे 71 आणि हे 9 उमेदवार, बरोबर. तर हे त्याच्या पुढचे उमेदवार सध्या कॉम्पिटिशन मध्ये असणार आहे, परंतु हे संपूर्णच्या संपूर्ण उमेदवार त्याच्या कॉम्पिटिशन मध्ये नसणार आहे त्याच्या प्रवर्गामधले, कारण ह्या ठिकाणी तो उमेदवार जर का फक्त 1 ते 5 या गटासाठीच पात्र असेल तर जे काही उर्वरित उमेदवार आहे ज्यांचे हायस्ट मार्क असेल त्याच्यापेक्षा जास्त मार्क, तर ते उमेदवार समजा 6 ते 8 साठी असेल, 9 ते 10 साठी असेल, 11वी-12वी साठी असेल, तर हे उमेदवार त्याच्या कॉम्पिटिशन मध्ये सध्या बघा नसणार आहे, कारण तो फक्त 1 ते 5 साठीच असणार आहे आणि 1 ते 5 ज्या उमेदवाराचं त्याच्या प्रवर्गामध्ये पात्रता असेल तोच उमेदवार त्याच्या कॉम्पिटिशन मध्ये असणार आहे. मात्र हा एनटीबीचा उमेदवार जो आहे ह्याला जर ह्या ठिकाणी ओपनची जर वेकेन्सीमध्ये कॉम्पिटिशन करायचं असेल, जी काही ओपनची वेकेन्सी येणार आहे, तर ह्या ओपनच्या वेकेन्सीमध्ये संपूर्ण प्रवर्गातील जे काही उमेदवार आहे तर ते सध्या बघा इथं कॉम्पिटिशन मध्ये असणार आहे, कारण जे काही टॉपचे हे उमेदवार असणार आहे इकडचे टॉपचे, तर हे संपूर्ण उमेदवार आपल्याला ओपन मध्ये कॉम्पिटिशन करताना सध्या दिसणार आहे. परंतु फायदा कुठं होणार आहे तुमचा, की तुमचे जर मध्यम जर स्कोर असेल तर ह्या ठिकाणी तुमची जी काही निवड आहे तर ती निवड तुमच्या स्वतःच्या प्रवर्गामध्ये सध्या बघा एक प्रकारे इथं होऊ शकते. तुम्हाला इथं एनटीबीचं उदाहरण दिलं, बरोबर, कारण हे जे काही टॉपचे उमेदवार असणार आहे सर्वात जास्त मार्क घेणारे, तर हे उमेदवार डायरेक्ट तुम्हाला ओपन मध्ये निवड झालेली ह्यांची सध्या बघा पाहायला मिळणार, म्हणजे तुमच्या प्रवर्गामध्ये तेवढी जागा तुमची त्या ठिकाणी रिक्त होणार. इथून जरी समजा तुमचे 10, 12, 15 उमेदवार जरी ओपन मध्ये सिलेक्ट झाले टॉपचे उमेदवार, तर ते तुमच्या प्रवर्गाच्या कॉम्पिटिशन मध्ये नसणार, म्हणजे तिथं इतर जे काही 10, 12, 15 उमेदवारांना सध्या तुमच्या प्रवर्गामध्ये संधी कमी मार्कवाल्यांना देखील इथं मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं संपूर्ण जरी इथं डेटा दिसला तर हा नेमका किती उमेदवारांचा डेटा आहे, तर ह्या ठिकाणी 100 प्लस गुण घेणारे उमेदवार बघा किती आहे, 74,702 उमेदवार सध्या 100 प्लस मार्क घेणारे उमेदवार पाहायला मिळतात. मग ह्याच्यामध्ये जर समजा 101 ते 120 मध्ये किती आहे, जवळपास 51,450 हे ऑल असणार आहे, बरोबर, संपूर्ण ऑल असणार आहे. 121 ते 140 मध्ये 19,027, 141 ते 160 मध्ये 3,729, त्यानंतर 161 ते 180 मध्ये 484 आणि 181 पासून 200 पर्यंत 12 उमेदवार, म्हणजे हे अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण 100 प्लस उमेदवारांचा हा डेटा तुम्हाला इथं दिसतोय. जवळपास 74,702 उमेदवार सध्या बघा आपल्याला, जे काही 1,70,000 कॉम्पिटिशन मध्ये या ठिकाणी जे काही सेल्फ सर्टिफाय केलेले तर त्याच्यामधला हा 100 प्लस उमेदवारांचा डेटा आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण 2,08,120 उमेदवारांचा विचार केला तर 100 प्लस गुण मिळवणारे उमेदवारांचा जवळपास 35% म्हणजे 74,702 एवढे आहे. 120 मध्ये सांगितल्याप्रमाणे 23,000, 140 प्लस मध्ये 4,000 आणि 180 प्लस मध्ये 12, म्हणजे हे जे काही पुढचे उमेदवार आहे तर ह्यांचं सिलेक्शन जे आहे तर ते सध्या बघा कुठं ना कुठं फिक्स असणार आहे. कॉम्पिटिशन कुठे असणार आहे, 100 ते 120, 130 याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळू शकते. मग ह्याच्यामध्ये एक प्रकारे ह्या ठिकाणी पोटेशनल जे काही मेरिट स्टेटस आपण इथं एक म्हणू शकतो, तर इथं जे काही 140 प्लस ज्यांचं आहे तर त्यांची बघा या ठिकाणी उत्कृष्ट मेरिट म्हणजे निवडीची खूप चांगली संधी त्यांना जे काही ड्रीम झोन असणार आहे 1 ते 20 जे काही रँकिंग असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकते. ज्यांचं 30 ते या ठिकाणी 130 ते 140 पर्यंत 139 पर्यंत आहे त्यांची अतिशय मजबूत सध्या बघा मेरिट लागू शकते. 120 ते 129 पर्यंत चांगली स्पर्धात्मक या ठिकाणी मेरिट असू शकते. 110 ते 119 दरम्यान जिल्हा किंवा प्रवर्गानुसार सध्या बघा ह्यांना संधी जी असेल तर त्या काही प्रवर्गामधल्या उमेदवारांना मिळू शकते. 100 ते 109 मध्ये थोड्यासा या ठिकाणी रिक्त जागा आणि प्राधान्यक्रमावर आपल्याला संधी काही प्रवर्गामध्ये मिळू शकते. त्याच्यामध्ये तुम्हाला समांतर आरक्षण असेल किंवा इतर ज्या काही बाबी सध्या बघा लक्षात ठेवायला पडेल, दुर्गम भाग असेल तर अशा उमेदवारांचं ह्या पद्धतीने जर रेंज असेल तर त्यांना तिथं संधी मिळू शकते. आणि 100च्या खाली जर असेल तर इथं स्पर्धा सर्वात अधिक असणार आहे, कठीण असणार आहे. ह्याच्यामध्ये समांतर आरक्षण असेल, जी काही स्पेशल आरक्षणे असेल किंवा एखाद्या प्रवर्गाचा उदाहरणार्थ एसटी प्रवर्ग असेल किंवा इतर प्रवर्ग त्यांचं मेरिट सध्या इथं कमी येऊ शकतं.
आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचा जो काही कट ऑफवर परिणाम करणारे जे घटक असतात तर ते नेमके काय महत्त्वाचं असतं, कारण कट ऑफ जो आहे तर तो आपल्या सर्वात महत्त्वाचा टेट गुण सध्या बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा असतो. त्यानंतर तुम्ही टीईटी किंवा सीटेट क्वालिफाय आहात का, त्यानंतर तुमचा प्रवर्ग नेमका कोणता आहे. आता ओपन जर म्हटलं तर ओपनमध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी कट ऑफ किंवा मेरिट हाईट जाणार आहे, कारण सर्वच त्या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे. आणि जे काही एस टी प्रवर्ग असेल किंवा ह्या ठिकाणी दुसरे जे काही प्रवर्ग आहे बरोबर, बकड किंवा जे काही सध्या या ठिकाणी NTB असेल, NTC असेल, तर अशा प्रवर्गांचा कट ऑफ सध्या कमी पाहायला मिळतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला विषय वाईज कट ऑफ जो असेल तो देखील सध्या कमी पाहायला मिळू शकतो. त्यानंतर 1 ते 5 असेल, 6 ते 8, 9 ते 10, 11, 12 ह्या इयत्तांचा कट ऑफ वेगवेगळा सध्या असणार आहे. कारण काही उमेदवार फक्त 2 गटासाठी पात्र असणार, काही उमेदवार फक्त एकाच गटासाठी पात्र असणार, काही उमेदवार 1 ते 12 साठी पात्र असणार, परंतु सिलेक्शन कुठं होणार, फक्त कुठंतरी एकाच गटासाठी असणार बरोबर. म्हणजे जो तो जरी संपूर्ण 1 ते 12 साठी जरी पात्र असेल तरी देखील त्याचं सिलेक्शन कुठल्या तरी एकाच ठिकाणी सध्या होणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 1 बिंदू 1 पद जो काही GR आलेला आहे तर त्या GR नुसार त्याला कुठल्या तरी एकाच ठिकाणी सध्या बघा संधी मिळणार आहे, आणि इतर ठिकाणी त्याचे मार्क असून देखील त्याला संधी न मिळाल्यामुळे ह्या ठिकाणी इतर उमेदवारांना त्या ठिकाणी बघा निवडीची संधी अवेलेबल होणार आहे. त्यानंतर रिक्त पदांची संख्या देखील खूप मॅटर करणार आहे कट ऑफ संदर्भात. जिल्हा असेल, शाळेचा प्रकार किंवा प्राधान्यक्रम हे देखील तुम्हाला मॅटर करणार आहे. पेसा क्षेत्रातील उमेदवारांसंदर्भात आणि नॉन पेसातील उमेदवारांसंदर्भात देखील हा सध्या बघा कट ऑफवर परिणाम करणारा घटक असणार, कारण पेसामध्ये पाहिजे तेवढा बघा त्या ठिकाणी कमी कट ऑफ लागत असतो, परंतु नॉन पेसामध्ये त्याच्यापेक्षा जास्त कट ऑफ एसटी बांधवांचा लागत असतो. आता ह्याच्यामध्ये एक अंदाज म्हणून आपण ह्या ठिकाणी शिक्षक भरतीचा जो काही कट ऑफ आहे तर त्या कट ऑफचा इथं एक विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की जवळपास जर समजा 10,000 प्लस जर वेकेन्सी जर आली ह्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूची बरोबर. आता ह्याच्यापेक्षा जास्त जे आपल्याला वेकेन्सी जर आली तर आपल्यासाठी खूप अतिउत्तम असणार आहे. ह्याच्यापेक्षा जास्त वेकेन्सी आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूची पाहायला मिळणार आहे फेज 1 मध्ये. तर ह्याच्यामध्ये आपण एक अंदाज केलेला आहे की जर 10,000 वेकेन्सी आली तर कशा पद्धतीने इथे तुमचा जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ पाहायला मिळू शकतो. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही प्लस 5-10 मार्क सध्या बघा प्लस मायनस तुम्ही करू शकतात. म्हणजे ह्या रेंजमध्ये एक अंदाजानुसार सध्या बघा पाहायला आपल्याला मिळू शकतो. 2022चा जर आपण विचार केला त्या पद्धतीने जर वेकेन्सी आली विदाऊटची तर आपल्याला इथं कट ऑफ सध्या ह्याच्यापेक्षा देखील कमी पाहायला मिळू शकतो. तर इथं ओपनचे जवळपास या ठिकाणी 125 प्लस, ओबीसीचे 120 प्लस, ईडब्ल्यूएसचे 120 प्लस बरोबर, त्यानंतर एससीबीसीचे 110 115 दरम्यान, एससीचे 105 110 दरम्यान, एससीचे या ठिकाणी 105 110 दरम्यान, एसटी 95 105 दरम्यान. ह्याच्यामध्ये तुम्ही 5-10 मार्क प्लस सध्या बघा करू शकतात. विजेचे 100 105, विजेचे जे काही 100 105 आणि NTB म्हणजे जवळपास जो काही 100 ते 120 दरम्यान जवळपास जो काही कट ऑफ असेल तर तो सध्या आपल्याला प्रवर्गामध्ये इथं पाहायला मिळू शकतो. आता ह्याच्यामध्ये 100 प्लस गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची खरी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. जवळपास या ठिकाणी संपूर्ण उमेदवारांमध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये जे काही उमेदवार आहेत तर त्यांची सध्या बघा संपूर्ण या ठिकाणी भरतीमध्ये खूप मोठी स्पर्धा सध्या असणार आहे. आता ह्याच्यामध्ये 100 प्लस मार्क घेणारे उमेदवार जे होते आपले 74,702 उमेदवार हे जे आहे तर हे उमेदवार सध्या बघा कॉम्पिटिशनमध्ये सर्वात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 160 प्लस असेल तर तो कुठेतरी बघा त्याची निवड फिक्सच असणार आहे. 140 किंवा 159 पर्यंत इथं त्याला जिल्हा म्हणजे जो असेल ड्रीम झोन त्याच्यामध्ये निवड होऊ शकते, परंतु स्पर्धा इथे 120 किंवा 140 ह्या गुणांमध्ये सर्वाधिक असणार आहे. आणि 100 ते 120 असेल किंवा 130 असेल तर त्याच्यामध्ये प्रेफरन्सनुसार त्यांना जी संधी असेल तर ती संधी बघा इथं मिळू शकते. तर हा जो काही महत्त्वाचा जो सेट स्कोर होता किंवा कट ऑफ होता तर हा एक प्रकारे 10,000 वेकेन्सी संदर्भात होता. अजून 15,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर वेकेन्सी आली तर ह्या जे काही सध्या बघा रेंज असेल तर ही रेंज परत खालीपर्यंत सध्या येऊ शकते. ह्याच्यामध्ये जास्त देखील होऊ शकतात. तुम्ही 5 किंवा 10 मार्क प्लस सध्या बघा इथं करू शकतात. म्हणजे त्याच्यानुसार तुम्हाला एक अंदाज येईल. म्हणजे इथे संपूर्ण जे काही 74,702 उमेदवारांचा हा महत्वाचा डेटा होता. जरी तुमची इथं रेंज ह्याच्यामध्ये जरी असेल बरोबर 100 120 140 पर्यंत रेंज असेल तरी देखील तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमच्या पात्रतेचाच उमेदवार सध्या तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. म्हणजे तुम्हाला संधी जी असेल तर ती संधी फेज 1 मध्ये या ठिकाणी कुठेतरी मिळू शकते. तर ह्याच्यासाठी महत्त्वाचं तुम्हाला प्रेफरन्स देखील महत्त्वाची असणार आहे. तर हा एक महत्त्वाचा जो काही डेटा अनालिसिस व्हिडिओ होता जेणेकरून तुम्हाला तुमचे 100 पैकी या ठिकाणी बघा जर 100 प्लस मार्क असेल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ होता. ह्याचे तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढू शकता जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल. तर महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. तुमचे काही कमेंट असतील, तुमचे 100 प्लस मार्क असेल तर नक्की या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या रेंजनुसार तुम्हाला संधी कुठं मिळू शकते त्या संदर्भात तुम्हाला योग्य तो रिप्लाय दिला जाईल. तर ही एक महत्त्वाची माहिती होती, महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ बनवण्यामागे बरेचसे या ठिकाणी बघा
एफर्ट्स असतात. तर व्हिडिओ लाईक करा, इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. कमेंट अवश्य करा, त्याच्यावर तुम्हाला संधी या ठिकाणी मिळू शकते किंवा नाही त्या संदर्भात आपण प्रत्येकाला रिप्लाय देत असतो. तर भेटू आपण पुढील महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.